नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. दिवाळी फराळाचे पदार्थ करायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त कुरकुरीत खमंग असा पातळ पोह्यांचा चिवडा. बघा, कोणतीही वेगळी पद्धत न वापरता, पोहे न चुरता अगदी छान असा अख्ख्या पोह्यांचा आपला चिवडा तयार आहे. दिवाळीमध्ये बरेचसे गोड पदार्थ असतात, त्यामध्ये खमंग कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा हवाच. पातळ पोह्यांचा चिवडा करायला अगदी साधा सोपा आहे. आपण यामध्ये कोणतेही जास्तीचे मसाले घातलेले नाही आहेत. हा चिवडा आपण एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो. आपल्या चॅनलवर दिवाळी फराळाच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. चिवडा करण्यासाठी सुरुवातीला आधी आपण पोहे भाजून घेऊया. त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये पोहे काढून घेतले आहेत. बघा, इथं मी पातळ पोहे घेतले आहेत. यांना कागदी पोहे असं देखील म्हणतात. इथं मी अर्धा किलो पोह्यांच्या प्रमाणामध्ये चिवडा करणार आहे. कढई जरी मोठी असेल तरीही आपण थोडे थोडे करूनच पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे थोडे थोडे भाजले म्हणजे ते छान एकसारखे भाजले जातात. गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करायची आहे आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी ठेवून आपण हे पोहे हलक्या हाताने ढवळत छान भाजून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने ढवळायचे आहेत, नाहीतर मग पोहे भाजतानाच पूर्ण कुस्करले जातील. चमचा अगदी हलक्या हाताने फिरवायचा. तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर हे पोहे तुम्ही एक दिवसभर उन्हामध्ये वाळवून घ्या, म्हणजे खूप जास्त वेळ ते आपल्याला भाजून घ्यावे लागणार नाहीत. सतत ढवळल्यामुळे देखील पोहे तुटणार नाहीत. अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने ढवळून पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. पोहे भाजण्यासाठी 6 ते 7 मिनिटे लागतात. पोहे भाजत आले म्हणजे एक छान असा सुगंध येतो, मग समजायचं आपले पोहे भाजून झालेले आहेत. पोहे भाजून झालेत. बघा, पोह्यांना मस्त सुगंध सुटलेला आहे. पोहे छान भाजले गेलेत, पण ते अजिबातच करपले नाही आहेत. रंग फक्त हलकासा बदललेला आहे आणि पोहे बघा सगळे अख्खेच्या अख्खे आहेत. थोडे पोहे हातावर घ्यायचे, चुरून बघायचे. बघा, ते सहज चुरले जात आहेत. याचा अर्थ आपले पोहे व्यवस्थित भाजले गेलेत. भाजून घेतलेले पोहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया. त्याच कढईमध्ये मी अर्धा कप तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आहे. आता आपण यामध्ये सुकं खोबरं घालूया. इथं मी पाव कप सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला खोबऱ्याचे लहान मोठे जसे काप आवडत असतील त्यानुसार पातळ काप करून घ्यायचे आहेत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण तेलामध्ये तळून घेऊया. बघा, खोबरं तळून झालंय. खोबऱ्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. यापेक्षा जास्ती रंग येऊ द्यायचा नाहीये. तेलातून बाहेर काढल्यानंतर देखील खोबऱ्याला अजून थोडासा गडद रंग येतो. यानंतर आपण यामध्ये अर्धा कप काजू बदाम घालूया. पाव कप काजू आणि पाव कप बदाम घेऊन मी त्याचे असे 2 भाग करून घेतलेले आहेत. काजू पण मी 2 भाग केलेले आहेत आणि बदाम देखील. काजू बदाम पण आपण हलक्या सोनेरी रंगावर तळून घेऊया. बघा, काजू बदाम देखील मस्त हलक्या सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत. सगळी साहित्य आपण कमी फ्लेमवरच छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. तेव्हाच आपला चिवडा चवीला छान रुचकर लागतो आणि तो महिनाभरापेक्षा जास्ती दिवस मस्त कुरकुरीत राहतो. यानंतर आपण यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घालूया. शेंगदाणे पण आपल्याला 5-6 मिनिटं लो मिडियम फ्लेमवर छान तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे मस्त कुरकुरीत झाले पाहिजेत. यातला ओलावा नाहीसा झाला पाहिजे. जर शेंगदाणे पण कच्चे राहिले तरी देखील आपला चिवडा मऊ पडू शकतो. शेंगदाण्यांची सालं फुटेपर्यंत आपण शेंगदाणे छान तळून घेऊया. बघा, शेंगदाणे तळून झालेत. शेंगदाण्यांची सालं फुटू लागलेत आणि मस्त कुरकुरीत असे आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत. तळून घेतलेले शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर आपण यामध्ये अर्धा कप फुटाण्याची डाळ घालूया. ही डाळ आधीच भाजलेली असते, त्यामुळे तिला जास्त तळण्याची गरज नाही आहे. फक्त 1 मिनिटभर आपण तेलामध्ये परतून घेऊया. मिनिटभरानंतर आता आपण फुटाण्याची डाळ तेलातून काढून घेऊया. बघा, व्यवस्थित भाजली गेलेली आहे. कढईमध्ये जे जास्तीचं तेल होतं ते मी काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये पाव कप तेल शिल्लक आहे. यात आपण 2 टीस्पून राई घालायची आहे. राई छान फुलू द्या. राई फुलून आली की आपण यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं. जिरं पण थोडंसं फुलू द्या. लक्षात घ्या, फोडणी घालताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. फोडणी आपल्याला करपू द्यायची नाही आहे. आता आपण यामध्ये 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. चिवडा जसा तुम्हाला तिखट किंवा गोड आवडत असेल त्यानुसार साखर किंवा मिरची घाला. बघा, मिरचीचे मी असे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला लोपेक्षा किंचित फ्लेम वाढवून मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे. मिरचीमध्ये जर ओलावा शिल्लक राहिला तरीही आपला चिवडा नरम पडू शकतो.
बघा मिरची तळून झाली आहे। आता आपण यामध्ये 40 ते 45 इतकी कढीपत्त्याची पानं घालूया। कढीपत्ता चांगला ताजा बघून घालायचा आहे, म्हणजे त्याचा चिवड्याला अगदी छान स्वाद लागतो। आता आपण कढीपत्ता छान सळसळीत होईपर्यंत परतून घेऊया। मी या तेलामध्येच मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे आणि यातच मी पोहे फिरवून घेणार आहे, म्हणजे तेलामध्ये मिरची कढीपत्त्याचा जो स्वाद उतरतो तो संपूर्ण चिवड्याला लागतो आणि चिवडा खाताना मस्त खमंग लागतो। आधी जर आपण तेलामध्ये मिरची आणि कढीपत्ता तळून घेतला असता तर त्या जास्तीच्या तेलामध्ये त्याचा स्वाद निघून गेला असता। चिवडा खमंग करण्यासाठी काही या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। बघा कढीपत्ता परतून झालाय, मस्त सळसळ आवाज येत आहे। झाडाच्या सुकलेल्या पानावर पाय पडल्यानंतर जसा आवाज येतो अगदी तसाच कढीपत्त्याचा आवाज येत आहे। याचा अर्थ यातला सगळा पाण्याचा अंश निघून गेलेला आहे। आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालायचा आहे आणि लगेचच यामध्ये 1 टीस्पून हळद घालायची। हळद आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। हळद कच्ची पण राहिली नाही पाहिजे किंवा ती करपली पण नाही पाहिजे। चिवडा खाताना हळदीचा स्वाद लागता कामा नये, म्हणून हळद आपण थोडा वेळ परतून घेऊया आणि यानंतर लगेचच आपण भाजून घेतलेले पोहे यामध्ये घालायचे आहेत। आधी आपण थोडे पोहे यामध्ये घालूया, ते फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे पोह्यांना फोडणी अगदी व्यवस्थित लागली जाईल। बघा अशा पद्धतीने पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मी बंद केलेली नाही आहे, लोच ठेवलेली आहे। पोहे मिक्स करायला फक्त 2 ते 3 मिनिटे लागतात, तोपर्यंत गॅसची फ्लेम चालू ठेवायची, म्हणजे चिवडा अजून छान मस्त कुरकुरीत होतो। तुमच्याकडे जर एवढं मोठं भांडं नसेल तर लहान भांड्यामध्ये फोडणी तयार करून घ्या। भाजून घेतलेले पोहे एका परातीमध्ये काढून घ्या आणि तयार फोडणी त्यावर घालून आपण मस्त हाताने पोह्यांना ती फोडणी लावून घेऊ शकतो। पण असे आपण फोडणीमध्ये गॅसवरच पोहे घातले म्हणजे चिवडा अजून छान कुरकुरीत होतो। बघा आता आपण शिल्लक राहिलेले सगळे पोहे यामध्ये काढून घेऊया। पाहून तुमच्या लक्षात येईल की पोहे आपले अजिबात चुरलेले नाही आहेत। बघा सगळे पोहे अख्खेच्या अख्खे आहेत। पुन्हा पोहे आपण मिक्स करून घेऊया। पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने पोहे मिक्स करायचे आहेत, म्हणजे ते मध्ये तुटले जाणार नाहीत। यानंतर आपण यामध्ये तळून घेतलेली सगळी साहित्य यामध्ये काढून घेऊया। तुमच्याकडे जर यापेक्षा मोठं भांडं असेल तरीही तुम्ही त्या भांड्यामध्ये चिवडा करू शकता, म्हणजे मग आपल्याला चिवडा ढवळणं अगदी सोपं जातं। चवीनुसार मीठ घालायचं, थोडं पेरून घालायचं आणि यानंतर आपण यामध्ये पाव कप पिठी साखर घालूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। बघा साखर मी चाळून घालते, म्हणजे यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि ती चिवड्याला व्यवस्थित लागली जाईल। मला चिवडा थोडासा गोडसर आवडतो, म्हणून मी इथं पाव कप घातलेले आहे। तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून साखर घालू शकता। सगळी साहित्य मिक्स करून घ्यायची, चिवड्याची चव बघायची आणि गरजेनुसार मग तुम्ही मीठ किंवा साखर यामध्ये घालू शकता। आता पुन्हा एक वेळ आपण अशा पद्धतीने हलक्या हाताने संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आता आपला चिवडा तयार होईल। पोहे आकसू नयेत किंवा ते तुटू नयेत म्हणून आपण पोहे कमी भाजतो आणि मग चिवडा चिवट होतो। त्यापेक्षा पोहे अगदी छान भाजून घेतले म्हणजे चिवडा चवीला छान खमंग लागतो। आपली सगळी साहित्य मिक्स करून झालेले आहेत। कोणतीही वेगळी पद्धत न वापरता आपण हा चिवडा केला आहे। बघा अजिबात पोहे तुटलेले नाही आहेत। आता तयार चिवडा आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे। इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलाय। चिवडा आपण पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे आणि मगच तो हवाबंद डब्यात किंवा झिपलॉक बॅगेत भरून ठेवायचा आहे। अगदी महिनाभर देखील मस्त असाच्या असा कुरकुरीत राहतो। तुम्हाला मी चिवडा चुरून पण दाखवते। बघा अगदी छान चुरला जातोय आणि खायला देखील अगदी मस्त खमंग लागतो आहे। दिवाळीमध्ये अशाच पद्धतीने पातळ पोह्यांचा चिवडा एक वेळ नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।